नमस्ते, मी प्रीती. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि माझ्या प्रीती विजय होम गार्डन या चॅनलला सबस्क्राईब तसेच लाईक अँड शेअर जरूर करा. आपल्या अंगणात किंवा बाल्कनीत झाडे असावीत असे प्रत्येकाला वाटते. याशिवाय आता तर इंडोर झाडांचा ट्रेंड्सही आहे. या चॅनलवर आपल्याला सर्व प्रकारच्या झाडांची माहिती मिळणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुळस या आयुर्वेदिक वनस्पतीपासून तुळशीच्या 15 ते 16 प्रजाती आहेत. त्यापैकी आपल्या सर्वांकडे आढळतात त्या राम तुळस आणि कृष्ण तुळस, ज्या सर्वांनाच माहीत आहेत. यूट्यूबवर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो खूपच दुर्मिळ अशी कापूर तुळस या विशिष्ट अशा तुळशीच्या व्हरायटीबद्दल आहे. या तुळशीच्या पानांचा सुगंध विशिष्ट कापरासारखा आहे, म्हणूनच याला कापूर तुळस असे म्हणतात. राम तुळस आणि श्याम तुळस ही सर्वांकडेच आढळते. सर्वच प्रकारच्या तुळशीची पाने ही खाण्यायोग्य आहेत. कापूर तुळशीमध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त आहे. बदलत्या ऋतूमुळे होणारी सर्दी, खोकला तसंच वारंवार होणारी सर्दी, ताप यासारख्या बचावासाठी या पानांची हर्बल टी घेणे खूपच फायदेशीर आहे. डिप्रेशन किंवा स्ट्रेसमुळे ज्या व्यक्तींना झोप येत नाही त्यांना आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये या पानांचा रस दिला जातो. तसेच त्वचेचे आजार आणि श्वसनाच्या समस्येमध्येही याचा वापर केला जातो. एक इटालियन बेसिल म्हणून व्हरायटी येते, थाई व्हरायटी आहे तीही नाही आहे. ही गावठी कापूर तुळस 100% प्युअर व्हरायटी आहे. हिच्या ज्या सुकलेल्या वाळलेल्या काड्या आहेत त्यांनाही कापराचा सुगंध येतो. आपले जे मुख्य 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, त्या ऋतूनुसार तुमच्या इकडचं तापमान बघून पाणी घाला. पावसाळ्यात पाण्याची आवश्यकता कोणत्याच झाडांना नसते. कुंडीतील ड्रेनेज होल तपासून पहा. माती भुसभुशीत ठेवा, त्यामुळे ऑक्सिजन मुळापर्यंत पोहोचतो. त्यासाठी खुरपीच्या सहाय्याने वरवरची माती दर 15 दिवसांनी हलवत राहा. मी कंपोस्ट आणि शेणखत याचा वापर करते, जे 100% ऑर्गॅनिक आहे. गुलाब, जास्वंद तसेच मोगरा ही मजबूत असतात, ती स्वतःच सक्षम असतात. परंतु तुळस ही सक्षम नसते, ती खूप नाजूक असते. त्यासाठी सपोर्ट द्यावा लागतो. म्हणून रोपाच्या मागे काठीने बांधून ठेवावी, जेणेकरून वाऱ्यामुळे रोप जे आहे ते वाकणार नाही आणि वाढही चांगली होईल. या रोपाला जवळजवळ 3 वर्ष झाली आहेत आणि 2.5 फुटाचं हे रोप आहे. कुंडीतील ड्रेनेज होल तपासून पहा. पाण्यात किंचित हळद घालून त्या पाण्याचा स्प्रे करत राहा. त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन वगैरे पानांना होणार नाही. तुळशीला 5 ते 6 तास उन्हाची गरज असते, त्यामुळे हे डायरेक्ट उन्हामध्ये रोप ठेवत जा. गरजेपेक्षा जास्त पाणी घालू नका. माती जी सुकेल, कुंडीतली माती सुकल्यानंतरच पाणी घालत जा. अधूनमधून पाण्याची पिंचिंग करत राहा आणि पिंचिंग केलेल्या पानांचा हर्बल टी नक्की करून पिया. तुमच्याकडे कोणती तुळस असेल त्या तुळशीच्या पानांचा उपयोग केला तरी चालेल. सर्वच जी तुळशीची जातीची पानं आहेत ती एडिएबल आहेत, म्हणजे खाण्यास योग्य आहेत. ब्लॅक टीमध्ये तुम्ही 10 ते 12 पानं आणि थोडंसं आलं घालून टी तयार करू शकता. ती सर्वात उत्तम टी असते. मार्केटमधील ग्रीन टीपेक्षाही ती बेस्ट आहे. तुळस ही भरपूर प्रमाणात ऑक्सिजन रिलीज करते, त्यामुळे हवा शुद्ध राहते. कोविडच्या काळामध्ये आपण सर्वांनीच पाहिले. म्हणून आपल्या परिसरात झाडे लावा, जेणेकरून भविष्यात ऑक्सिजन विकत घ्यावा लागणार नाही. तुम्हाला दिलेली सर्व माहिती ही जेन्युइन आहे. ही सर्व माहिती गुगलवर आहे. तर माहिती कशी वाटली? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर जरूर करा. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.